नमस्कार, रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड रांगोळीसाठी लागणारं सर्व साहित्य बघणार आहोत। मला अजूनही खूप कमेंट्स आहेत की तुम्ही कोणते ब्रश यूज करता, कोणते रांगोळीचे कलर्स यूज करता, बॉर्डरसाठी तुम्ही कोणते कलर यूज करता, ॲक्रेलिक कलर तुम्ही कोणकोणते शेड्स वापरता, अगर तुम्ही ग्लू कोणता यूज करता, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी आता तुम्हाला सुरुवातीला सांगते की मी लोकल मार्केटमधूनच हे कलर्स आणते। या प्रकारे मी 1 किलोचे पॅकेट घेऊन येते आणि त्यांना या प्रकारे चाळून ह्या अशा रांगोळीच्या डब्यांमध्ये त्याला भरून ठेवते, जेणेकरून माझं काम खूप इझी होतं, पटकन होतं। एकदमच मी एवढा कलर चाळून घेते, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारचे मी हे रांगोळी चाळून वापरते। तर हे खूप सारे शेड्स आहे, ग्रीनमध्ये खूप शेड आहे, तुम्ही बघू शकता। हा डार्क ग्रीन आहे, हा लाईट ग्रीन आहे, हा एक लाईट ग्रीन आहे कलर। या प्रकारे मी हे रांगोळीचे कलर्स वापरते। ब्लॅक कलरसुद्धा मी रांगोळीमध्ये वापरते, रेडीमेड रांगोळीमध्ये। सो हे झाले आपले कलर्स, रांगोळीचे कलर्स। आता आपण बघूयात फेविक्रिलचे कलर्स। फेविक्रिल ॲक्रेलिक कलर्स मी वापरते, त्याच्यामध्ये हे भरपूर प्रमाणात असे वेगवेगळे शेड्स मी रेडीमेड रांगोळीसाठी वापरते। हेही तुम्हाला तुमच्या लोकल मार्केटमध्ये वगैरे मिळतं किंवा ऑनलाईनही तुम्ही ह्याचे शॉपिंग करू शकता याची। त्यानंतर आपण इथे बघूया, हे एक मी ग्लास लायनर म्हणून मेशोवरून ऑर्डर केलेलं होतं। ह्याने आपल्याला आउटलायनर्ससाठी गोल्डन आउटलायनर जर तुम्हाला काढायचे असेल तर ह्याचा वापर तुम्ही करू शकता। या ठिकाणी हे छोटे छोटे बीड्स आहेत, हे बीड्स मी जी अशी बॉर्डर रांगोळी वगैरे असते फुलांमध्ये चिटकवण्यासाठी मी याचा वापर करते। खूप सुंदर अशी रांगोळी आपली अट्रॅक्टिव्ह वाटते। त्याच्यानंतर इथे पेन्सिल आहे, पेन्सिलने या प्रकारे मी डिझाईन्स काढून घेते। प्रत्येक अशा प्रकारे A4 साईजचा हा झेरॉक्स पेपर आहे, त्याच्यावरती मी असे फोल्डिंग करून ह्या डिझाईन्स वगैरे काढत असते। डिझाईन्स कशा काढायच्या याचा व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, तुम्ही नक्की चेक करा। त्याच्यानंतर हा परमनंट मार्कर आहे। परमनंट मार्करचा वापर मी कशासाठी करते त्याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, पण अजून एकदा सांगते। ज्यावेळेस आपल्याला मोठी ऑर्डर आलेली असते त्यावेळेस परमनंट मार्करचा खूप चांगला असा आपल्याला वापर होतो। एकाच टायमिंगला आपण 5-10 डिझाईन्स काढून घेऊ शकतो, त्यासाठी हा परमनंट मार्कर मी वापरते। सो या ठिकाणी आता ब्रश बघूयात आपण। या पद्धतीचे काही ब्रशेस आहेत, 12 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, 4 नंबरचा आहे, 6 नंबरचा आहे। तर हा ब्रश आहे तो मी ज्यावेळेस डिझाईन्स मला OHP शीटला ज्यावेळेस मला ग्लू लावायचा असतो त्यासाठी मी हा ब्रश यूज करते, आणि बॉर्डर करण्यासाठी मी 2 नंबर आणि हा 4 नंबरचा ब्रश आहे तो मी यूज करते। आणि ज्यावेळेस मोठं एखादी जर मोठं फूल असेल तर त्यावेळेस आपल्याला हा मोठ्या ब्रशचा वापर होतो, ज्याने आपली डिझाईन पटकन काढून होते, आणि जे आपल्याला ग्लू त्याच्यावरती लावायचा आहे तो ग्लू पण आपल्याला फास्ट लावतात येतो। याच्याही पेक्षा खूप मोठे मोठे ब्रश मार्केटमध्ये मिळतात, त्याच्यामुळे तुम्ही मार्केटमधून ह्या प्रकारचे ब्रश खरेदी करू शकता। आता ही कात्री आहे, कात्रीचा वापर आपण कटिंगसाठी करतो। जी डिझाईन आपली पूर्णपणे ड्राय वगैरे पूर्ण झाल्यानंतर मी ती कात्री यूज करते। सो हे आता व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं आज आपण हे बघणार आहोत की हे फेविक्रिलचे मीडियम आहे, जे मी मेशोवरून ऑर्डर केलेलं आहे। सो याचा वापर कशासाठी करायचा हे आज मी आपण सांगणार आहे। सो हे एक लिक्विड आहे, ते लिक्विड कसं वापरायचं, तर ज्यावेळेस आपले हे फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर ड्राय होतात, असं एकदम घट्ट होतात, आणि आपल्याला ज्यावेळेस रेडीमेड रांगोळीवरती ते ॲप्लाय करायचे असतात किंवा आपल्याला बॉर्डर काढायची असते त्यावेळेस ते असं फटले जातात कलर। त्याच्यामुळे तुम्ही हे लिक्विड याच्यात ओतू शकता आणि ओतून ते एकदम असं पातळसर बनवू शकता, ज्याने आपलं रांगोळी खराब होत नाही। त्याची लाईन अशी खूप सॉफ्टली लाईन आपल्याला काढता येते। त्याच्यानंतर हा डबल टेप आहे। डबल टेपचा वापर मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, पण आजचा व्हिडिओ त्या सबस्क्रायबरसाठी आहे किंवा जे मला असे कमेंट करतात की तुम्ही रेडीमेड रांगोळीसाठी काय काय वापरता, त्यासाठी मी अजून एकदा ह्या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे। सो या प्रकारे मी डबल टेप लावून घेते आणि त्याच्यावरती OHP शीट लावून घेते, आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती डिझाईन काढायला घेते।
सो इथे मी फेविक्रिलचे फॅब्रिक ग्लू पण वापरते आणि फेविकॉलही यूज करते. तुम्ही दोन्हीही यूज करू शकता. ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं याचा व्हिडिओ मी नंतर शेअर करेन. आणि या ठिकाणी आता हे कॅमलचे ॲक्रेलिक कलर आहेत आणि हे फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर आहेत. दोन्हीही वापरा, दोन्हीही चांगले आहेत. त्याच्यानंतर बॉर्डरसाठी ब्लॅक बॉर्डरसाठी मी पोस्टर कलर यूज करते. कॅमलचा पोस्टर कलरही तुम्ही यूज करू शकता किंवा फेविक्रिलचा हा ॲक्रेलिक कलरही तुम्ही यूज करू शकता. हे जर तुमचा ॲक्रेलिक कलर फेविक्रिलचा जो ॲक्रेलिक कलर मार्केटमध्ये मिळतो तो जर तुम्हाला जास्त घट्ट झालेला असेल किंवा ड्रायच झालेला असेल तर तुम्ही हे लिक्विड त्याच्यासाठी नक्की वापरा. त्याच्यामध्ये ओतून तुम्ही एक दिवस ठेवून त्याला दुसऱ्या दिवशीही वापरू शकता. खूप सुंदर असं हे लिक्विड आहे. जर तुम्हाला हे लिक्विड हवं असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. तिथे याची लिंक आहे, लिंक तुम्हाला तिथे मिळून जाईल. सो त्याच्यानंतर आता ही चाळणी आहे. चाळणीचा वापर मी रांगोळी ही जी मार्केटमधून आणलेली रांगोळी असते ती चाळण्यासाठी याचा वापर करते. त्याच्यानंतर आता आपण बघूया OHP शीट. ह्या OHP शीट आहेत. ही A4 साईजची OHP शीट आहे. या प्रकारे मला हा बंच मिळालेला आहे. 100 मायक्रॉनचा हा अख्खा बंच आहे. त्याच्यानंतर A3 साईजचा हा एक मोठा पेपर आहे. हा OHP शीट. या प्रकारे मी रेडीमेड रांगोळीसाठी हे कटिंगमध्ये असतात तेही वापरते आणि फूल असतो तोही वापरते. ते पाणी आहे. सो हे मी पाणी याच्यासाठी वापरते की ज्यावेळेस हे कलर मिक्सिंग असतात किंवा हे आपले फेविक्रिलचे ग्लू वगैरे ह्या ब्रशला लागतात तर ते क्लीन करण्यासाठी मी पाणी यूज करते. त्यात आपल्याला हे जे हे ग्लू जे आहेत ते ग्लूमध्ये पाणी मिक्स करण्यासाठीही मी पाण्याचा वापर करते. त्याच्यानंतर इथे कापड आहेत. कापड हे हे ब्रशेस असे पुसून घेण्यासाठी मी कापडचा वापर करते. आणि ह्या आपल्या डिझाईन्स आहेत. या पद्धतीने मी ह्या सर्व डिझाईन्स अशा काढून घेत असते. तुम्ही बघू शकता सर्व डिझाईन्स मी पेपरवर काढून घेतलेल्या आहेत या प्रकारे. आणि त्याच्यावरती OHP शीट वापरून रेडीमेड रांगोळी तयार करते. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा. तुम्हाला तुमच्या कमेंटचे आन्सर्स मिळतील किंवा त्याच्यावरतीही मी व्हिडिओ नक्की शेअर करायचा प्रयत्न करेन. थँक्यू.